सुरू करायचं का? येस ओके. ओके सर. चला कोड क्रमांक 70 आपली वेळ सुरू होत आहे आता. कॉलेज कोड 70 सादर करीत आहोत आंबेडकरी जलसा. ओ शाहीर अहो थांबा की जरा. एवढ्या घाई गडबडीनं कुठं निघालात म्हणायचं? अरे कुठं म्हणजे आंबेडकरी जलसा करायला? अहो शाहीर पण हा जलसा तर पार आता इतिहासात जमा झाला की. अरे म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव धारण केलेल्या आपल्या विद्यापीठानं युवक महोत्सवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंबेडकरी जलसाला जिवंत केलेला आहे. ते बघ आपला जलसा ऐकण्यासाठी सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे तू आता बाजूला हो, आम्हाला गाऊ दे. बरं शाहीर मी होतो बाजूला. पण मला सांगा जलसा करायचं म्हणलं तर पहिलं वंदन करावं लागतं. मग तुम्ही कोणाला वंदन करणार? अरे इथे जमलेल्या प्रत्येक माणसासाठी आम्ही गाणार आणि या माणसाला माणूस बनवणाऱ्या त्या महामानवाला आम्ही वंदन करणार आहोत. ऐका. भीमराया तुझे गीत गाता, भीमराया तुझे गीत गाता, कंठ माझा सुकणार नाही, दिले नवजीवन तूच आम्हा, अन कर्तव्याला मी चुकणार नाही. भीमाईच्या भीमाईच्या तूच नंदना, रामजीच्या तूच नंदना, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला. भीमाईच्या तूच नंदना, रामजीच्या तूच नंदना, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला. जातीयतेच्या ज्वालामधूनी काढिले वरती गाळामधून, काढिले वरती गाळामधून, काढिले वरती गाळामधून. हा जातीयतेच्या ज्वालामधूनी काढिले वरती गाळामधून, काढिले वरती गाळामधून. चिखलामधल्या कमळाच्या फुला, चिखलामधल्या कमळाच्या फुला, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला. हा जातीवादी बिटाळ मानी विलास केला भीमरावानी, विलास केला भीमरावानी, विलास केला भीमरावानी. हा जातीवादी बिटाळ मानी विलास केला भीमरावानी, विलास केला भीमरावानी. उद्धारिल्या आमच्या घरकुला, उद्धारिल्या आमच्या घरकुला, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला. वंदन हे पहिले तुला, वंदन हे पहिले तुला. बरं झालं शाहीर तुम्ही बाबासाहेबांना वंदन केलं. अहो बाबासाहेबांचं कार्य खूप महान आहे. त्यांनी 14 आठवड्याचा सत्याग्रह केला. त्यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. धर्मांतराची घोषणा केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मराठवाड्याचे मागासलेपण घालवण्यासाठी मिलिंद महाविद्यालय सुरू केले. अरे त्या पुणे करारावर सही करून
महात्मा गांधीजींना जीवदान त्यांनी दिले. या भारत देशाची राज्य घटना लिहिली स्त्रियांच्या हक्कांसाठी हिंदू कोड बिल मांडले. आणि हो शेवटी बौद्ध धर्माचाच स्वीकार केला. अरे हो शाहीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाचे फार मोठे नेते आहेत. बरोबर आहे, दलित समाजासाठी खूप काही कार्य केले त्यांनी. अरे मग इथेच तर तुम्ही चुकताय. बाबासाहेब हे फक्त दलितांचेच नेते नाहीत, तर ते सर्व समाजाचे, या देशाचे आणि अखंड विश्वाचे नेते आहेत. अरे या देशातील सामान्यातल्या सामान्यांना राष्ट्रपतीप्रमाणे एकाच मताचा अधिकार देणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. परंतु आपणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या छातीशी कवटाळून ठेवले ना आणि सांगितलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त आमच्या जातीचे. अरे बाबा नो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या चष्म्यातून बघायचं सोडून द्या. अगदी बरोबर आहे शाहीर तुमचं. पण शाहीर, अहो मी तर ऐकलंय की बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप काही केलंय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते त्यांनी प्रखरपणे सांगितलंय की शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला भाव देण्याचा अधिकार हा फक्त शेतकऱ्यालाच असला पाहिजे. मात्र त्यावेळच्या सरकारला ते मान्य नव्हतं आणि आजच्याही सरकारला ते मान्य नाही. म्हणूनच बाबासाहेबांच्या शेतकऱ्याविषयीच्या या भावनेमुळेच महाकवी वामनदादा कर्डकांनी थेट या व्यवस्थेलाच एक प्रश्न विचारला आहे. कोणता प्रश्न हो साहेब? ऐका, सांगा मला बिर्ला बाटा तो टाटा कुठं खाई हो. सांगा मला बिर्ला बाटा तो टाटा कुठं खाई हो. आणि सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं खाई हो. सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं खाई. सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं हाई हो. सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं हाई हो. आणि सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाई हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. इथं मिठात शिजते चुरी, इथं मुर्गी काटा सुरी. इथं मुर्गी काटा सुरी, इथं मुर्गी काटा सुरी. इथं मिठात शिजते तुरी, इथं मिठात शिजते तुरी. इथं मुर्गी काटा सुरी, इथं मुर्गी काटा सुरी. इथं मुर्गी काटा सुरी. अगो दुकानवाले दादा आमचा आटा कुठं हाई हो. दुकानवाले दादा आमचा आटा कुठं हाई हो. अन जागा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाई हो. शोधा सारे साठे चला आता पाडा वाटे चला. आता पाडा वाटे चला. आता पाडा वाटे चला. शोधा सारे साठे चला. शोधा सारे साठे चला. आता पाडा वाटे चला. साठा आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. आणि सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे. खरंय राव शाहीर, बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा आवाज उठवलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठ्या उंचीचे महामानव आहेत. असणारच ना, बाबासाहेब या देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. बाबासाहेबांनी संविधान लिहिताना या देशाच्या भवितव्याचा विचार केला. ठीक आहे, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देखील दिला. सामाजिक न्यायावर आधारलेले स्वातंत्र्य त्यांनी देशाला मिळवून दिले. या पृथ्वी तलावर एकमेव असे महामानव होऊन गेले की ज्यांनी रक्ताचा एक थेंब न सांडता फक्त आणि फक्त लेखणीच्या जोरावर परिवर्तन घडवलंय. आणि म्हणूनच बाबासाहेबांशी आपल्या सर्वांचं एक अतूट नातं निर्माण झालंय. कोणतं नातं हो शाहीर? ऐका, रे माया बामने बाप मा बाप मने बाप. रे माया बामने बाप मा बाप मने बाप. मी म्हणतो बाप मला पोरग म्हणते बाप. माया बामने बाप मा बाप मने बाप. मी म्हणतो बाप मला पोरग म्हणते बाप. पहा शोधून पहा या जगात
असं हाय काय असं हाय काय असं हाय काय कोणाचं कुणाशी असं हाय काय कोणाचं कुणाशी मया भीमा सारखं नातं असं हाय काय कोणाचं कुणाशी मया भीमा सारखं नातं असं हाय काय कोणाचं कुणाशी मया भीमा सारखं नातं हे काय सांगू ना कोणी मदतीला येईना आम्ही माणूस असून कुणी माणूस म्हणेना तो जन्माले आला आमचा माय बाप झाला हा मेलेला समाज त्यानं जागृत केला असं झालं कधी नाही असं होणार बी नाही पुस्तकात नाही ग्रंथ इतिहासात नाही जगा जगिनी जगुकात असं हाय काय असं हाय काय कुणाचं कुणाशी असं हाय काय कुणाचं कुणाशी मया भीमा सारखं नातं असं हाय काय कुणाचं कुणाशी मया भीमा सारखं नातं रे माझ्या भीमाने देश उचलला एका पिढाच्या टोकावर माझ्या भीमाने देश उचलला एका पिढाच्या टोकावर बाबासाहेब हे फार मोठे देशभक्त होते लक्षात येते बरं का. पण इथल्या जातीयवादी व्यवस्थेने त्यांना फक्त दलितांचेच नेते व दलितांचेच कैवारी आहेत असे आम्हाला वारंवार सांगितले. शाहीर या सर्वांना आपला जलसा आता कळलाय बर का. पण जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बघा तुम्हाला उत्तर देता येते का ते. अरे विचारा की. अरे लढता लढता भीमराव माझा काय ते मंत्री झाला अरे लढता लढता भीमराव माझा काय ते मंत्री झाला अन कशामुळं तो बाबासाहेबांनी राजीनामा दिला अन कशामुळं तो बाबासाहेबांनी राजीनामा दिला हे शाहिरा माझ्या रे हे शाहिरा माझ्या रे तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलाय बरं का. पण त्याचं उत्तर आहे का. त्या संसद भवनी हिंदू कोड बिल केले सादर त्या संसद भवनी हिंदू कोड बिल केले सादर आणि नकार मिळताच मंत्रिपदाला मारिली ठोकर आणि नकार मिळताच मंत्रिपदाला मारिली ठोकर हे शाहिरा माझ्या रे हे शाहिरा माझ्या दाजी दाजी खरंय साहेब, पण आम्ही भारतीय स्त्रियांनी बाबासाहेबांची भूमिका समजून घेतली नाही हो. आम्ही स्त्रियांनी देखील बाबासाहेबांना केवळ दलितांचेच नेते मानले. शाहीर आता मी सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारतो. अरे विचारा की. तर ऐका की भारतीयांच्या एका सणाचा आदर त्यांनी केला की भारतीयांच्या एका सणाचा आदर त्यांनी केला अन कामगारांना बाबासाहेबांनी न्याय कसा दिला अन कामगारांना बाबासाहेबांनी न्याय कसा दिला हे शाहिरा माझ्या रे हे शाहिरा माझ्या तुम्ही अगदी मला पेचातच पाडलं. पण ऐका 12 तासाहून 8 तासांची सेवा दिली खास 12 तासाहून 8 तासांची सेवा दिली खास या कामगारांना दिवाळीसाठी दिला या बोनस या कामगारांना दिवाळीसाठी दिला या बोनस हे शाहिरा माझ्या रे हे शाहिरा माझ्या शेवटी या जलसाचा उद्देश एवढाच आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच नेते नाहीत तर सर्व समाजाचे या देशाचे आणि अखंड विश्वाचे महामानव आहेत. धन्यवाद. जय हिंद.